नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात पोपटराव भसे लिखित, शांती पब्लिकेशन्स प्रकाशित बिलंदर या कादंबरीचा शेवटचा भाग. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होणार म्हणून पुरुषांप्रमाणे करंजावण्यातल्या स्त्रियांनाही मनापासून आनंद झालेला होता. गावात सरपंच आणि पाटील यांच्या तुल्यबळ पार्ट्या असतानाही अवघ्या 15 मिनिटात दोन्ही पार्ट्यांचा समझौता कसा काय झाला याचं नवल मात्र अद्याप कायम होतं. अर्थात ही गोष्ट फार काळ गुप्त राहू शकलीच नाही. बाबा थोरवेंनी प्रथम प्रतापजवळ गौप्यस्फोट केला. त्यांनी नारभाऊला सांगितलं, नारभाऊने राजाभाऊला सांगितलं. मग काय, ही बातमी सगळ्या गावभर पसरली. सोनबानी फार मोठा चमत्कार कसा घडवून आणला हा सगळ्यांच्याच मग चर्चेचा विषय झाला. 2-3 दिवस मध्यंतरी गेले. अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया सोनबाच्या कानावर आल्या होत्या. रात्रीचे 8 वाजायला आले होते. गिऱ्हाईकांची वेळ संपली होती. हॉटेल बंद करायची वेळ झाली होती. विठाला घरी जायची परवानगी देऊन सोनबानं गल्ला मोजायला सुरुवात केली. तेवढ्यात राजाभाऊ, नारभाऊ आणि प्रताप आले. जुळवलेल्या नोटा न मोजता खिशात टाकून तो काहीशा आश्चर्यानं म्हणाला, अरे या की, या मंडळी या. हॉटेल बंद करून तुम्ही घरी गेला असणार असं आम्हाला वाटलं होतं. नारभाऊ गल्ल्याच्या मांडणीजवळ उभा राहून म्हणाला, नाही, घरी जायची तयारी चालली होती माझी. तुम्ही घ्या ना, बसून घ्या. दार बंद करून घ्यायला पाहिजे, प्रताप म्हणाला. का काही विशेष आहे का? सोनबानं दाराकडे जात विचारलं. खिडकी दरवाजा बंद करून तो त्यांच्याजवळ बसल्यावर राजाभाऊ म्हणाला, अरे विशेष आहे म्हणून तर आम्ही आलोय ना. तुम्ही तयार करून नेलेली यादी निवड कमिटीने जशीच्या तशी मान्य केली, ही गोष्ट काल रात्री प्रतापकडनं कळली हो मला, नारभाऊ म्हणाला. मी जर कमिटीपुढे यादी मांडली नसती तर आमच्यात 2 दिवस एकमत होऊ शकलं नसतं बरं का. नाही, पण सगळ्यांनी यादीला एकमुखाने मान्यता दिलीच कशी काय? तुम्हा तरुण मंडळींचा माझ्याकडे ओढा आहे ही गोष्ट त्यांना मनोमन पटली असावी म्हणून त्यांनी झटकन मान्यता दिली असणार. सरपंचाच्या बुडाला बुडबुडा आलेला दिसतोय. काय कारण? आता हे पण तुम्हीच विचारता का शेडजी? शेडजी, तुम्ही अतिशय खुबीने कुस्ती चितपट करून धावली बरं का. नाही, त्याच्याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही. अजून पुष्कळ कालावधी जायचा आहे. नॉमिनेशन अर्ज दाखल करायचे आहेत, छाननी व्हायची आहे, मंजुरी मिळायची आहे, त्यानंतर सरपंच उपसरपंच पद. ना, हे दोन्ही पदं आता आपण आपल्याकडं घेणार हे काळ्या दगडावरचे रेगच आहे. हे बघा, त्याबद्दल आत्ताच काही भाकीत करणं उचित ठरणार नाही नारभाऊ. राजकारणात सगळ्या गोष्टी माप असतात ना. हे राजकारण नाही आहे, हे गावकारण आहे. तुमची जेवणं झाली आहेत का? व्हायची आहेत? व्हायची आहेत. मग भेळ आणू खायला? नाही, नको. पुढच्या निर्णया संबंधात चर्चा करायला आम्ही तुमच्याकडं आलो आहे. हे बघा मित्रो, माझ्या मते सरपंच उपसरपंच ही पदं गौण आहेत. ज्याला तळमळीनं गावची विकास कामं करायची आहेत, प्रामाणिकपणे लोकांची सेवा करायची आहे, त्याला पदांच्या शेपटीची गरज लागतच नाही. अहो शेठजी, सगळ्यांनाच ह्या गोष्टी जमत नाहीत. पूर्वीचा जमाना वेगळा होता. बरं, काय योजून तुम्ही आलेले आहात? आम्ही एक प्रश्न घेऊन आलो आहे. कोणता, तो सांगा. आपल्या गावाचं तुम्ही नेतृत्व स्वीकारावं अशी आम्हा तिघांची इच्छा आहे. अहो, मी माझ्या मागे हा उद्योग लावून घेतला आहे. तुमच्यासारखा मी काय बागायतदार नाही आहे. मी हातपाय हलवले नाही तर बायको पोरांना उपाशी राहायला लागेल. म्हणून माझ्यापेक्षा तुम्हा तिघांपैकी कोणीतरी ही जबाबदारी स्वीकारा. तरुणांना अधिक संधी मिळाली पाहिजे या मताचा मी आहे. अहो, आम्ही तरुण आहे, पण तुमच्यासारखा अनुभव नाही आमच्या गाठीशी. अनुभव घेतल्याशिवाय येणार आहे का? सोनबा शेठ, आमच्या घरात एक पद आहे. एकाच घरात दोन्ही पदं आली तर ग्रामस्थ मंडळी काय म्हणतील? हां, नारभाऊकडं सुद्धा तरुण मंडळाचं अध्यक्षपद आहे. त्याला पण हे पद देणं योग्य होणार नाही. प्रतापला उपसरपंच पद द्यायला आम्हा दोघांची हरकत नाही. तुमच्या तालमीत आम्हाला काही दिवस राहू द्या, मग खुशाल आमच्यावर जबाबदाऱ्या सोपवा. बघू. कल्पना आणि वास्तव यात फार मोठं अंतर असतं. या गोष्टीची बाहेर कुठेही, अगदी घरात सुद्धा वाच्यता करायची नाही. उतावळेपणा नेहमी अंगाशी येतो.
आपण डगमगणार नसलो तरी उद्या परिस्थिती कुठलं वळण घेईल ते आपण आत्ता सांगू शकणार नाही. लोक विचारतील, पण कुणाला खरं मत द्यायचं नाही. कुणी विचारलं तर मोघम उत्तर द्यायचं, झुलवत ठेवायचं. मागच्या अनुभवाप्रमाणे सरपंच पदासाठी सध्याचे सरपंच, डॉक्टर आणि सावकारसुद्धा प्रयत्नांची शिकस्त करतील. त्यांच्या तिजोरीत पैसा मावत नाही आणि पैशाच्या बळावर माणूस काहीही करू शकतो. आम्ही कुणाला विकले जाणार नाही याची खात्री बाळगा तुम्ही. राजाभाऊ उठत म्हणाला आणि कुणाला संशय येऊ नये म्हणून चौघं 4 दिशांनी निघून गेले. घराकडे जाताना सोनबाचा आनंद पराकोटीला जाऊन पोहोचला होता. तो न्हाणीत हातपाय धुत असताना गंगी उपरोधानं म्हणाली, तुमचं जेवण घेऊन येणार होते मी, कशाला आला तुम्ही? घरात बसून तुला काही कळतं का? अहो पर गावकीच्या कामाला याला काळाचं काही बंधन असतं का नाही म्हणते मी. अगं गावकीची कामं दिवसा नसतात. सोनबा टॉवेलने हातपाय पुसत म्हणाला. काय ठरलं हो मग? हे बघ, आपल्या फायद्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. म्हणजे म्हैस अजून पाण्यामध्येच आहे म्हणा की. गंगेने ताट वाढत विचारलं. पाटापुढे तिने नेऊन ठेवलं तरी सोनबा पाटावर येऊन बसला नाही म्हणून ती पुन्हा म्हणाली, कोणत्या नादामध्ये आहे तुम्ही? भूक आहे का नाही तुम्हाला? पळून गेली असेल तर तसं सांगा, म्हणजे मी जेवाय बसते. आत्ताशी कुठे 9:30 वाजलेत. तो पाटावर बसत म्हणाला. मग तिने स्वतःसाठी ताट वाढून घेतलं. अर्धा पाऊण तास गप्पा मारत रमत गमत त्यांचं जेवण चाललं होतं. अनेक विषय निघाले होते. सोनबा हवेत तरंगत होता. गंगीच्या सगळ्या शंकांचं तो हसत हसत निरसन करत होता. हात धुतेवेळी तो म्हणाला, हे बघ गंगा, तुमच्या सुखासाठी माझी सगळी धडपड चालली आहे. गरीब दुबळ्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे. राजाभाऊ, नारभाऊ, प्रतापसारखी तरुण मंडळी सहकार्य करायला आहेत. मग चिंता कशाची? प्रत्येक पाऊल मी विचारपूर्वक उचलत आलो आहे. अजून तरी त्यात गफलत झालेली नाही. सोनबा कॉटजवळ गेला. रेडिओचं बटन फिरवलं. कुठल्या तरी केंद्रावर हिंदी गाणी लागली होती. गाणी ऐकता ऐकता तो झोपी गेला. गंगी भांडी घासून आली तर रेडिओची खरखर चालू होती. रेडिओ बंद केला. मुलांच्या अंगावर पांघरूण घातलं. लाईट बंद केली आणि तिन्हीही कॉटवर अंग टाकलं. नॉमिनेशन अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी करंजावण्यातले 100-125 स्त्री पुरुष खामगावला गेले होते. ठरावाप्रमाणे फक्त 11 जणांचेच अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांपुढे दाखल केले. नसत्या कटकटी निर्माण व्हायला नकोत किंवा कटकारस्थानाला वाव मिळू नये म्हणून एकाचाही डमी अर्ज दाखल केला नाही. मामलेदार कचेरीतला अव्वल कारकून राजाभाऊचा दोस्त होता. त्यांनी सगळ्यांचे अर्ज व्यवस्थित भरून दिले होते. त्यामुळे कुठलाही अर्ज नामंजूर व्हायचा प्रश्नच नव्हता. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली. सर्वच्या सर्व अर्ज मंजूर झाल्यानंतर विद्यमान सरपंच, डॉक्टर आणि सावकाराची सरपंच पदासाठी केविलवाणी धडपड चालू झाली. सरपंच आणि डॉक्टर एकमेकांना भेटत होते, मनसुबे रचत होते. सावकार तर एकटेच पडले होते. पाटलांच्या वाड्यावरती त्यांनी 2-3 चक्रा मारल्या होत्या. पाटलांनी त्यांना सोनबाला भेटण्याचा सल्ला दिला होता आणि सावकाराचं घोडं तिथे पेंड खात होतं. एक दिवशी दुपारी थोडी सवड काढून सोनबा पाटलांच्या भेटीसाठी वाड्याकडे गेला. त्यांनी राजाभाऊला आगाऊ कल्पना देऊन ठेवली होती. तो जोत्याच्या पायऱ्या चढत असताना त्याला लिंबाजीनं विचारलं, कोणाच्या भेटीसाठी आलायस शेठजी? पाटलांच्या. ते वरती माडी होत, आराम करतात. सोनबा सरळ वरती गेला. वरच्या छताकडे नजर लावून पाटील पलंगावर पडले होते. पाटलीणबाई गव्हातले खडे निवडत खाली बसल्या होत्या. सोनबाला पाहून त्या म्हणाल्या, अरे सोनबा ये की, कशी काय सवड मिळाली? पाटील झटकन उठून बसले. पलंगाकडे येत सोनबा उत्तरला, वाड्याकडे यायचं म्हटलं की कितीही महत्त्वाचं काम असलं तरी ते बाजूला ठेवायला लागतं. बरं झालं तो आला. राजाभाऊंनी सांगितलं नव्हतं का? अरे सांगितलं होतं, पण हॉटेलच्या व्यापातून तुला सवड मिळते का नाही अशी शंका येत होती. तुझ्याकडं लिंबाजीला पाठवावं असा विचार मनात घोळत असताना तो आला. बाईसाहेब, जरा 2 कप चहा तयार करून आणाल का? अहो आणते की, पाटलीणबाई उठत म्हणाल्या. त्या खाली गेल्यानंतर पाटील त्याला म्हणाले, सोनबा, सरपंचाला यावेळी कोणत्याही परिस्थितीत आसमान दाखवायचं. पाटील, आपण 100% दाखवू. तो दिवस आता फारसा दूर नाही आहे. बापूसाहेबांच्या तुमच्याकडे चक्रा चालल्या आहेत असं कळलं. त्याला सरपंच व्हायचे डोवाळे लागलेत.
पाटील, तुम्ही मनावर घेतलं तर त्यांना सरपंच पद सहज मिळू शकेल. अरे पण करंजावण्याचा काय एकच करल तो गाव विकायला कमी नाही करायचा. अहो पण ते आपल्या पार्टीचे आहेत. पाटील, अहो आपण मागितले तर 50-60 हजार द्यायला ते सहज तयार होतील. कशाला माझी परीक्षा बघतोय स्वानबा तू? अरे गावाला घाण ठेवून मला माझं कल्याण नाही करायचं. राजाभाऊने मला सगळी कल्पना दिली आहे. बरं, तुम्ही मला कशासाठी बोलवून घेणार होतात? काय आहे, सध्या माझ्यापुढं एकच गहन प्रश्न उभा आहे. तुमच्यापुढे कुठला सांगा? ते जंगलदऱ्याकडं. नाही, तुम्ही त्याविषयी अजिबात काळजी करायची नाही. इथून पुढे ती कामगिरी बळवंता पार पाडणार आहे. तुम्हाला माहिती आहे, बळवंता माझा माणूस आहे. जीव गेला तरी तो आपल्याशी बेईमानी करणार नाही. आता तुझी खात्री असेल तर मग मला काय मानायचं नाही. आता तू तुझ्या येण्याचं कारण सांगाय हरकत नाही. तुम्ही दामाजीला सांभाळावं हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडं आलो आहे. तो तर आपलाच माणूस आहे सोनबा. सरपंच आणि डॉक्टर त्याच्याकडे गेले होते. जाऊ दे रे, ते सगळं माझ्यावर सोपव. तो फुटणार नाही अशी माझी खात्री आहे. स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायला तो तयार होणार नाही. असं म्हणून पाटील गालात हसले. हसता हसता त्यांनी सोनबाच्या पाठीवर हात ठेवला. त्याबरोबर सोनबाने खाली वाकून त्यांच्या पायांना स्पर्श केला. पाटील त्याचा खांदा पकडून म्हणाले, नाही सोनबा, आता तू मोठा माणूस झाला बाबा. असं नका म्हणू पाटील, मी कितीही मोठा झालो तरी तुमच्यापेक्षा मी नेहमी लहानच असणार आहे. तुम्ही तर माझे खरे गुरु आहात. मी तुमच्या तालमीत तयार झालो आहे आणि म्हणूनच हक्काने तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी मी वाकलो आहे. तुला तोंड भरून आशीर्वाद देताना मी आणखीन एक जबाबदारी तुझ्यावर सोपवली तर सांगून पहा. पेलवण्यासारखे असेल तर नकार नाही देणार मी. राजाभाऊला सांभाळण्याची जबाबदारी, तिथं मी 5 महिन्यांपूर्वी शिरावर घेतली आहे. ते माहिती मला, पण आता त्यांनी वाड्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शेतीवाडी नोकर चाकरची जबाबदारी त्यांनी घ्यायला पाहिजे. सगळं ठीक होईल पाटील. मी माझा शब्द वाया जाऊ देणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. राजाभाऊ वाड्याच्या वैभवात निश्चित भर घालेल. असं घडलं तर मग काय. तेवढ्यात पाटलीणबाई चहा घेऊन वरती येताना दिसल्या. पाटील पुढे काही बोलले नाहीत, कारण सगळं बोलून झालंही होतं. चहा घेतल्यावर सोनबा म्हणाला, आता मला जायला परवानगी द्या. गंगी वाट बघत असेल. परत कधी येशील? तुम्ही एकदा या ना हॉटेलकडे. मिसळची चव तर चाका. अंजीबला चटक लागली म्हणजे. पाटील, अहो हॉटेल तुमचंच आहे. सरपंचाला झोपवल्यानंतर मी आनंदाने येईन. त्याच दिवशी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर प्रताप आनंदला बरोबर घेऊन आला. आनंद हा सरपंचाचा माणूस आहे असा प्रतापचा समज होता. चहा झाल्यानंतर प्रताप आनंदला म्हणाला, आनंदा, तू सरपंचाच्या पार्टीचा माणूस आहेस म्हणून मी. कुणी सांगितलं तुम्हाला? सरपंचाने काय केलं आमच्यासाठी? आनंदाने प्रतापला पुढं बोलू न देता मध्येच विचारलं. आम्ही तुमच्याकरता काहीतरी करू शकतो याच्यावर तुझा विश्वास आहे का? हे बघ सोनबा शेठची तळमळ मला ठाव आहे. आता पतूर आम्ही दोघांनी काही वेळा जोडीने कामं केलीत. एका ताटामध्ये आम्ही जेवलोय. मला दोन्हीपैकी कोणत्या बी पार्टीची गरज नाही. मी सोनबा शेठच्या 3ऱ्या पार्टीचा माणूस आहे. प्रतापने आश्चर्याने सोनबाकडे बघितलं. सोनबा गालात हसत शांतपणे म्हणाला, प्रताप, काही बाबींविषयी मी आजपर्यंत मुद्दाम मौन पाळलं होतं. आनंद आणि विष्णूची नावं मी विचार न करता यादीत समाविष्ट केली असं वाटलं तरी कसं तुला? तुम्हाला मानला चिडजी. अरे, पूर्ण विचार केल्याशिवाय आणि यशाची पूर्ण खात्री असल्याशिवाय माणसाने कुठल्याही फंदात पडू नये असा मला गुरुमंत्रच आहे. आनंदला आणि विष्णूला कुणीही कितीही कसलीही आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला तरी ते बधणार नाहीत. हातात बेलभंडार घेऊन दोघांनी शपथा घेतल्या आहेत. काय सांगताय? प्रतापचं आश्चर्य शिगेला पोचलं होतं. काय बोलावं त्याला थोडा वेळ सुचलं नाही. मग तो म्हणाला, तुम्ही एवढे तयारीचे असं वाटलं नव्हतं बरं का. तुमचा गुरु काय कच्चा दिसत नाही. राजाभाऊ नारभाऊला ही गोष्ट माहिती का? नाही, त्यांना माहीत नाही. आपण उद्या दुपारी सांगू. कुठं बसायचं? बरोबर 1 वाजता सदुनानाकडे या. त्यांनी काय जेवणाचा बेट ठेवला आहे का? नानींच्या हातची बासुंदी खायची आहे. आनंद, तूही न विसरता यायचं. प्रताप, तू विष्णूला सांगशील का मी सांगू? नाही, तुम्ही सांगा.
मी सांगितलं तर त्याला एखाद्या टायमाला खरं नाही वाटायचं. ठीक आहे, मी सांगेन त्याला. जाऊ का आता? दुपारपासनं हिंडतोय. घरची कामं सांभाळून समाजसेवा करायची असते प्रताप, लक्षात ठेव. दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांपैकी 7 जणांचा सदूनानांच्या घरी प्रीतिभोजनाचा कार्यक्रम झाल्याचं कळताच सरपंच, डॉक्टर आणि सावकाराच्याही पायाखालची वाळूच सरकली. मागच्या वेळेप्रमाणे याही वेळी आपण अगदी सहजगत्या बाजी मारू शकू असं सरपंचांना फक्त ग्रामसभेच्या रात्री वाटलं होतं, पण दुसऱ्या दिवसापासून एक एक आघात व्हायला लागले होते. सगळे आघात त्यांनी सहन केले, पण हा प्रीतिभोजनाचा आघात जबरदस्त होता. अशा आकांक्षांवरती पाणी फिरवणारा होता. सरपंचांना तो सहन करता आला नाही. या सगळ्या घटनांना ना स्वानबा एकमेव कारणीभूत आहे. एकेकाळचं आपल्या ताटाखालचं मांजर आज वाघ बनायला बघतंय. त्या कर्मदरिद्री माणसाच्या आरी बाकीची मंडळी कशी गेली या कोड्याचा उलगडा झाला पाहिजे. आपल्यासारख्यांच्या घरी पाणी वाहता वाहता ज्याचं सगळं आयुष्य खर्च झालं तो लाचार माणूस आज मारे दिमाखानं या करंजावण्यात झळकतोय. गावाचं नेतृत्व करायला सरसावतोय. गावाचं कल्याण करायचं आहे म्हणे त्याला. अशा प्रकारच्या विचारांच्या तिरीमिरीत कुणालाही बरोबर न घेता माजी सरपंच वसंतराव जाधव सोनबाच्या भेटीला आले. सोनबा कॉटवर बसला होता. त्याच्या हातात भोसले गुरुजींनी दिलेलं सामान्य ज्ञानाचं पुस्तक होतं. त्याची पानं तो चाळत असताना दारात माजी सरपंच आलेले दिसले. त्यांच्या भकास मुद्रेवर कपाळावरचा बुक्का आणखीनच काळा कभिन्न दिसला. सोनबानी झटकन पुस्तक मिटलं. कॉट खाली उतरत हात जोडून म्हणाला, अरे सरपंच तुम्ही? या ना या. ते कॉटवर येऊन बसता सोनबानी बायकोला ऑर्डर दिली, गंगे अगं सरपंचांकरता छानपैकी कब्बर स्पेशल चहा बनव बरं. नाही नको सोनबा, माझं अजून जेवण व्हायचे. अहो मग जेवा, स्वयंपाक तयार आहे. नाही ते बी नको. बरं काय येणं केलं? तुमच्या प्रीतिभोजनाची बातमी ऐकायला मिळाली म्हणून. हां खरं आहे सरपंच. सदूनानांनी नेहमीप्रमाणे जेवायला बोलवलं असेल असा माझा समज झाला होता. तिथे जाऊन बघतो तर खरं सांगायची भीती वाटते काय सोनबा? सरपंच, सत्य नेहमी कटू असतं. मी तुमचं मीठ खाल्लं आहे म्हणून सत्य सांगायचं धाडस होत नाही आहे. सांगून टाक ना. तू सांगितलं ना किंवा नाही सांगितलं तर काय फारसा फरक नाही पडणार म्हणा, पण तुमच्या सत्तेची काय व्याख्या आहे ती ऐकायची माझी इच्छा आहे असं समज. सरपंच, पूर्वीचे दिवस नाही राहिले आता. काळ दिवसेंदिवस बदलत चाललं आहे. पोटचा मुलगासुद्धा बापाला बाप म्हणायला तयार नसतो. तुम्ही भाऊसाहेबांवरती प्रमाणापेक्षा जो जास्त विश्वास टाकला त्यात नवनिर्वाचित सदस्यांचा काय दोष आहे? त्यांना बदल हवासा वाटत होता. हाती सरळ कारण मिळाल्यामुळे ते चेकाळले. तुमचीच माणसं तुमच्याच विरोधात बोलायला लागली. काय होतो याचा अर्थ? माझ्या मते गावकऱ्यांना तुमच्या निरपेक्ष सेवेचा आता कंटाळा आला आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची असते. तुमच्या इबरतीचा प्रश्न आहे. ती मूठ उघडायचा प्रयत्न करू नका. खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतोय. सोनबानी साळसूतपणाचा आव आणून सरपंचांना घामच फोडला. त्याच्या मर्माघातानं ते बर्फासारखे वितळून गेले होते. थोड्या वेळानं उसणं अवसान आणून ते म्हणाले, तुला सरपंच व्हायचे का गरीबावर नाही तो आरोप करताय सरपंच? मला कोण सरपंच होऊ देणार आहे? तुझी इच्छा असेल तर मी तुझ्या पाठीशी उभा राहायला तयार आहे. तुमच्या एकट्यानं ते काम होणार नाही. मी डॉक्टरला तुझ्या बाजूला उभा करतो. दामाजीचं तुझ्यासाठी मन वळवायचा प्रयत्न बी करतो. बाकीचं तू बघ. सरपंचाव, मी एक साधा सरळ गरीब माणूस आहे. सरपंच पदाची मला अजिबात अभिलाषा नाही आहे. मी पोटापाण्याचा उद्योग सुरू केला आहे, तो मला निवांतपणे करू द्यात. नाही नाही सोनबा, हे बघ, सरपंच पदाच्या खुर्चीवर मी नसलो ना, तू असला पाहिजे. तुमचा आग्रह असेल तर विचार करायला हरकत नाही. गंगीनंही नेमकी हीच संधी साधली. सरपंचाच्या हातावर चहाचा कप ठेवला. जे बोलायचं होतं ते बोलून झालं होतं. इच्छा नसतानाही माजी सरपंचांना चहा घ्यायला लागला. चहापानानंतर ते लगेच आंबट चेहऱ्याने उठले. सोनबा त्यांना अंगणाच्या टोकापर्यंत निरोप द्यायला गेला. तो घरात परतला तेव्हा स्वर्ग जिंकल्याच्या आनंदात गंगीने विचारलं, जेवायची आठवण आहे ना सरपंच? तुला मिठीत घेऊन उत्तर दिलं तर चालेल? लय शान आहे तुम्ही. दार उघडं आहे.
पोरं टी व्ही बघायला गेले आहेत. याचा अर्थ आधी जेवून घेतलं पाहिजे, नाही का? अहो, तुमचं सपान आता पूर्ण झाले जामाय. हा आनंद साजरा करण्याकरता आजच्याला रातभर जागायची माझी तयारी आहे. खरं सांगतेस ना? बघा, माघार घेशील. नाही घेणार, बघत राहा. सोनबा घालत हसत रेडिओ जवळ गेला. रेडिओचं बटन फिरवत म्हणाला, गंगे, उंदराचा हत्ती झाला. पटलं ना तुला? श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात पोपटराव भसे लिखित, शांती पब्लिकेशन्स प्रकाशित बिलंदर ही कादंबरी. आज या कादंबरीचा शेवटचा भाग आपण ऐकलात. सोनबा सरपंच झाला. कादंबरी कशी वाटली? कमेंट करून जरूर कळवा. या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही लाईक केला असेल, हाईप केला असेल, कमेंट करायची राहून गेली असेल तर प्रत्येक भागावरती प्लीज कमेंट करा. आपल्या सगळ्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कादंबरी शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.